नमस्कार मंडळी. शाळेतनं घरी आल्या आल्या आपल्या ओवीचं आणि श्लोकचं झालेलं आहे जबरदस्त भांडण बरं का मंडळी. त्याच्यामुळंच असं येऊन नर्वस होऊन माझ्याजवळ बसली होती. मी तर रानातनं घरी आल्या आल्या मस्तपैकी फ्रेश झाले होते बरं का मंडळी, आणि पुढच्या कामासाठी पण लागले होते तयारीला. पण ना माझ्या पुढं अजून एक काम वाढून बसलेलं होतं. कोणतं ते तुम्हाला पुढं सांगते. अगोदर देवाला मस्तपैकी आरती उदबत्ती करून घेतली. देवाला आरती उदबत्ती केल्यावर ना घरात दिवस मावळताना एकदम प्रसन्न वातावरण होतं बरं का मंडळी. आणि उदबत्तीचा वास सगळ्या घरात दरवळत असला ना की दिवस मावळलेल्याची चाहूल होते, आणि सकाळी उदबत्तीचा वास दरवळायला लागला ना दिवस उगवलेल्याची चाहूल होते. खरं ना? नक्की मला सांगा. आणि चहा तर करून घेतला होता. मग काय मस्तपैकी चहा आणि खारीवर मी आणि ओवीनं ताव मारला. मूड तर एकदम चांगला होता बरं का मंडळी. आता लागायचं होतं स्वयंपाकाला, पण काय करणार, हे साई इरजू लावून गेली होती दुपारी रानात जाताना, आणि घरी येऊन बघती तर काय ह्याच्यात एवढ्या सगळ्या मुंग्या झाल्या. या मुंग्या बघून तर ना माझ्याकडं काय आता डोकं चालत नव्हतं, काय करावं. त्याच्याकडं दुर्लक्ष केलं, आणि स्वयंपाकाची तयारी तर करायचीच होती. मग काय फ्रीज उघडून बघितला तर माळवं तर भरपूर सारं होतं बरं का मंडळी, पण काय करावं तेच सुचत नव्हतं. बघू आता, करूया काहीतरी, चला.